शिवाजी महाराजांबद्दल काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती। महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कोणी आयरा गायराने नव्हे तर महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो हिरव्या पिवळ्या शालीनं, तलवारीच्या खणखणाटीनं, गोळ्याच्या टापानं आणि शाहिराच्या डफानं, आणि हाच इतिहास घडविला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी। मुद्राच्या छत्रपती शिवरायाला, रयतेच्या राजाला, याच्या भक्तीला तोड नाही, शौर्याला तोड नाही। जो ताकद सागर समाजाचं छत्र म्हणजे आबाळाचा सन्मान, तो त्या शौर्याची शान। मराठी मनाचा धगधगता अभिमान, काळीज आहे सह्याद्री जन शंभूचा अभिमान। असे ते प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुळावतांश, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। भवानी बंदुकीच्या जोरावर आणि हंटाच्या धाकावर मी अनेक वाघांना पाहिलंय त्यांनी माणसाला माणसाप्रमाणे जगायला शिकवलं, परंतु मी असा एकच वाघ पाहिला त्यांनी इतरच माणसाला वाघाप्रमाणे जगायला शिकवलं, ते माझे छत्रपती शिवाजी महाराज। आपण त्या महाराष्ट्रात राहत आहोत। तो महाराष्ट्र म्हणजे काय? तो महाराष्ट्र म्हणजे जिजाऊच्या संस्कारांचा, शिवरायांचा विचारांचा आणि 105 जन्माच्या बलिदानाचा साक्षीदार म्हणजे माझा महाराष्ट्र। कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदलितांचा आणि त्या दिल्लीतील तख्ताला घाम फोडणाऱ्या माझा जिगरबाज, माझ्या मर्द मावळ्यांचा तो महाराष्ट्र। आज 19 फेब्रुवारी 1630 रोजी एका रत्नाचा जन्म झाला आणि ते रत्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमी आपल्या जीवनात वस्तू वापरल्या आणि माणसे जपली, परंतु आपण वस्तू जपतो आणि माणसं वापरतो। म्हणून तुम्हाला एक प्रसंग सांगावासं वाटतं। छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकीच्या मोहिमेकडून महाराष्ट्रात परत येत असताना तेथे एक बैलवाडी नावाचं गाव होतं। तेथे एक छोटासा किल्ला होता। दादाजींना असं वाटलं की जाता जाता हाही किल्ला घेऊन जावा, म्हणून त्यांनी थोडं तिरकं सैन्य गोळा केलं आणि लढाईसाठी पाठवलं। तेथे एक मल्लमा देसाई नावाची ठाणेदारी राहत होती, परंतु त्यांचा पराभव झाला। म्हणून दादाजींनी असा विचार केला की एवढ्या सगळ्या मावळ्यांना कशी काय मारू शकते, म्हणून त्यांनी पुन्हा एकदा सैन्य गोळा केला आणि लढाईसाठी पाठवले। तेव्हा मल्लमाईचा पराभव झाला आणि दादाजींनी ठरवले की मल्लमाईला कैद करायची आणि छत्रपती शिवाजी महाराजांपुढे न्यायची। तेव्हा तिला कैद करत असताना ती छत्रपती शिवाजी महाराजांपुढे गेली आणि म्हणाली, राजा मी तुमची गुन्हेगार आहे, जी पण शिक्षा द्यायची असेल ना ती मला द्या, यात माझ्या ताण्यावाल्याची काहीही चूक नाही। तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी चिखली लाकाला इशारा केला आणि त्या बाळाला आपल्या मांडीवर घेतले आणि म्हणाले, हा जो आमच्या मांडीवर दिसत आहे ना तो आमचा भाचा आहे, म्हणजे तुम्ही आमच्या भगिनी झाल्यात। अहो दादाजी, बहिणीचं राज्य बलकावून घ्यायचं नसतं तर बहिणीला राज्य द्यायचं असतं, आणि त्या काळातही माझ्या शिवरायाने तिचं राज्य परत केलं, परंतु तिला खड्या नारल्याने ओटेवरून तिच्या घरी पाठवण्यात आले। जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केले ते जगाने कधीच केले नाही आणि जे जगाने केले ते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच केले नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमी स्त्रियांचा आदर केला, म्हणून इथे जी पण स्त्री ऐकत आहे ना, मला तिला एवढंच सांगावंसं वाटतं की तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे, तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे। महाराष्ट्राची वाघीण तू, भवानीचा तू वार आहे, महाराष्ट्राची वाघीण तू, भवानीचा तू वार आहे। भगव्याची रक्षणी तो, स्वराज्याची तू मेघ आहे, भगव्याची रक्षणी तो, स्वराज्याची तू मेघ आहे। तुम्ही समजू नको तू स्वतःला जिजाऊची तू लेख आहे, जिजाऊची तू लेख आहे। आता एवढी वर्ष झाली, परंतु तुम्हाला एक प्रसंग सांगावासा वाटतो। जेव्हा इटलीचे पंतप्रधान भारत भरतीसाठी आले होते तेव्हा काही त्यांना प्रश्न विचारले की तुम्हाला ताजमहल पाहायचा आहे की गोल्डन टेम्पल पाहायचं आहे, तेव्हा इटलीच्या पंतप्रधानांनी उत्तर दिले की मला ताजमहलही पाहायचं नाही आणि मला गोल्डन टेम्पलही पाहायचं नाही। माझ्या देशाच्या राजाचा इतिहास शिकवला जातो ना, त्या राजाचा मला रायगड पाहायचा आहे। तेव्हा सर्व गाईच रायगड पाहायला आले होते, म्हणून तुम्हाला मला एवढंच सांगावंसं वाटतं की तुम्ही जगाच्या कोणत्याही पाठीवर जा आणि तुम्हाला कोणी विचारलं की तुम्ही कोठून आलात तर अभिमानाने सांगा, ज्या राजाने मरणाला लाजवलं आणि आलेल्या मरणाला जगायला शिकवलं, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतून आलो आहोत। सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवतीला चंदनाचा शिवणारीवर प्रकटला, हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला। महाराष्ट्रात आता एकच शिवाजी राजा होऊन गेला, एकच शिवाजी राजा होऊन गेला। जाकायचं एवढंच म्हणावंसं वाटतं की देवाकडे फूल मागितलं तर देवाने अख्खे बागच दिली, देवाकडे राहण्यासाठी घर मागितलं तर देवाने राजवाडा दिला, देवाकडे पिण्यासाठी पाणी मागितलं तर देवाने अख्खं समुद्रच दिलं, आणि तेव्हा देवा